टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच युती धर्माचं पालन करत अत्यंत संयमाची भूमिका आजपर्यंत घेतली आहे। ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या आमच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांचं पहिल्यांदा महायुतीच्या सरकारमध्ये रायगडचं पालकमंत्री पद म्हणून नाव घोषित झालं आणि त्यावेळेला संसदीय पदावर बसलेले मंत्री भरत गोगावले यांनी जो काय मुंबई गोवा महामार्ग बंद पाडला, टायर जाळले, महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसेस फोडल्या गेल्या, त्यानंतर अभद्र अशा भाषेमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, आमच्या भगिनी आदितीताई तटकरे, तटकरे कुटुंबीय यांच्यावर जी काही टीका शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील मंत्री असतील, दोन्ही आमदार असतील यांनी केली, ती अत्यंत संयमपणे आणि शांतपणे आम्ही कुठलीही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही। पण कायमच केवळ युती धर्माचं पालन हे राष्ट्रवादीने रायगड जिल्ह्यामध्ये करावं हे देखील आता यापुढे शक्य होणार नाही। कालच पुन्हा एकदा आपले अकलेचे तारे तोडत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाचं ध्वजारोहण मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते होत असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाचा विरोध करू, त्या कार्यक्रमाला जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। खरं तर आमदार साहेबांना सामान्य ज्ञान आहे की नाही हेच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा असतो। ध्वजारोहण हे राष्ट्रीय आपल्या ध्वजाचं म्हणजे तिरंग्याचं होत असतं आणि 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे। यावर्षी आपण 65वा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा करतोय आणि म्हणून केवळ राष्ट्राचा नाही, तिरंग्याचा नाही, राज्याचा देखील अपमान हा आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे। त्याही पुढे जाऊन सातत्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम शिवसेनेतले रायगडमधले मंत्री भरत गोगावले असतील, आमदार महेंद्र दळवी असतील, आमदार महेंद्र थोरवे असतील, हे सातत्याने करत असतात। आम्हाला तर मनामध्ये प्रश्न पडला आहे की शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना अडचणीत आणण्याचं काम त्यांच्याच पक्षातले, मग ते ठाण्याचे खासदार नरेशजी म्हस्के असतील, बुलढाण्याचे त्यांचे आमदार संजय गायकवाड असतील किंवा रायगडमधले त्यांचे मंत्री भरत गोगावले असतील किंवा दोन्ही आमदार असतील, हे करतायत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम देखील सातत्याने लोक करत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की 1 मेला ध्वजारोहण राष्ट्रवादीच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते होत आहे। या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय किंवा विरोध झाला तर आमदार महेंद्र दळवी असतील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्या दिवशी तिरंग्याचं ध्वजारोहण होतं, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे आणि या शासकीय कार्यक्रमाचा विरोध म्हणजे राष्ट्राचा विरोध, तिरंग्याचा विरोध आणि राज्याचा विरोध। त्यांनी असं सांगितलंय की वारंवार तटकरे कुठेतरी दबाव टाकतायत आणि आमच्यामुळेच ते निवडून आले, मात्र संधी जी आहे ती भरतशेठ गोगावले यांना मिळायला। पालकमंत्र्याबाबतचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री साहेब घेतील
तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। ही भूमिका पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही संयम सोडला नाही। कुठेही शासकीय मालमत्तेची तोडफोड कर, टायर जाळ, रस्ता जॅम कर अशा प्रकारचं कृत्य किंवा संस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाहीत। पण वारंवार आपल्या वक्तव्यातून आणि कृतीतून त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनाच हे तिन्ही रायगडचे मंत्री आणि आमदार अडचणीत आणत असतात। हो, कार्यक्रमाला विरोध केला तर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो देशाचा, तिरंग्याचा आणि राज्याचा अपमान आहे। असं म्हणणं आहे की शिवसेनेचे 3 आमदार आहेत तिथे आणि त्यांचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे मागच्या वेळी जो त्याग भरतशेठ गोगावले यांनी केला होता यावेळी तसं होणार नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि शिवसेना काय ते दाखवू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाला थेट आव्हान देताय। कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणाला पालकमंत्री नेमावं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। त्यामुळे एका अर्थाने महायुतीमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निर्णयाला आव्हान देतोय। अशाच प्रकारचं त्यांचं कृत्य आणि वक्तव्य आहे। सध्या पालकमंत्री पदासाठी स्टे देण्यात आलेला आहे, पण आपण पाहतोय की पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर रायगड सुद्धा अत्यंत संवेदनशील असा परिसर मानला जातो, कारण त्या ठिकाणी कुठूनही घुसपेट होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर श्रीवर्धन असेल किंवा अलिबाग असेल किंवा इतर मुरुड जंजीर असेल या ठिकाणाहून कुठूनही दहशतवादी आत शिरण्याची शक्यता आहे। अशात पालकमंत्री पद त्या जिल्ह्याला पालकमंत्री नसणं हे किती धोक्याचं आहे? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेच गृह खातं आहे। अत्यंत सक्षमपणे गृह खातं माननीय मुख्यमंत्री साहेब चालवत आहेत। संपूर्ण कोकण किनारपट्टी इथे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला असेल। शेवटी राज्याची सुरक्षितता ही महायुतीचं कर्तव्य आहे आणि मुख्यमंत्री साहेब 100% यामध्ये कुठलाही कसूर ठेवणार नाही। जितेंद्र आव्हाड यांच्या एका त्यांनी स्थापना केलेल्या किंवा त्यांनी उभारलेल्या एका मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। आई तुळजाभवानीचं ते मंदिर आहे जिथे स्वतः शरद पवार सुद्धा गेले होते। तिथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार असं म्हणाले आहे की मी आधीही पूजा करत होतो, परंतु आता आज लोकांना कळलं असेल की मी यापूर्वीही मंदिरात जात होतो, पूजा करत होतो। त्यांच्यावर अनेक वेळेला टीका केली जाते की ते देवाधर्माला विरोध करतात, त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिल्याचं दिसून येतं। शेवटी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, त्यांच्यावर कुठलीही टीका टिप्पणी करणं योग्य नाही, पण त्यांनी आपली भूमिका स्वतःच स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे अधिक न बोलणं। पण मला आनंद आहे की ठाण्याला तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार होतोय, त्याच्या भूमिपूजनाचा साक्षीदार मी आहे। किंबहुना माझ्या हस्ते त्या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं आणि आज त्याचं उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते होतं, याचा मला आनंदच आहे। आव्हाड साहेबांची जी बदलणारी भूमिका आहे, आव्हाड साहेबांचा जो बदलणारा लुक आहे, याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? तर कायमच शिवशाहू फुले आंबेडकर बोलायचं, हिंदूंना शिव्याशाप द्यायच्या, हिंदू धर्माचा अनादर करायचा, हिंदू धर्माची आस्था असलेले प्रभू श्री रामचंद्रांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायचं, हा त्यांचा स्थायी भाव आहे। पण आज कमीत कमी संपूर्ण महाराष्ट्राने 2 दिवस भगवे वस्त्र घालून पूजा अर्चना करताना जितेंद्र आव्हाड यांना बघितलं, त्यामुळे हा देखील त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आला। दादरमध्ये बॅनर लागले, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, त्याच अनुषंगाने आता चर्चा सुरू झाली आहे की अजितदादा पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जातील का? याबाबतची स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, याबद्दल अधिकच ते बोलतील। आमची वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवून लोकसभेची, विधानसभेची
आणि संघटनेची बांधणी आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून करत आहोत. आज इथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंदिराचं निमंत्रण तुम्हाला होतं, तुम्ही जाणार आहे? नाही, मला निमंत्रण आलं असतं तर मी नक्की गेलो असतो. मला काही त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं किंवा आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. याच कार्यक्रमात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारला गेला की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल, कारण एक जण महाविकास आघाडीचा भाग आहे, म्हणजे शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग आहे, दुसरा जो पक्ष आहे शिवसेनेचा, तर त्यामुळे त्यावर शरद पवार साहेब यांनी अशी प्रतिक्रिया दिली की दोन्ही ठाकरे जर एकत्रित येत असतील तर आम्हाला आनंदच आहे, कुटुंब म्हणून जर ते एकत्रित येत असतील तर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? शेवटी शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, मनसेचे प्रमुख म्हणून माननीय राज ठाकरे साहेब आहेत. हे दोन्ही वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत आणि त्यांनी दोघांनी एकत्रित यावं, चर्चा करावी, हा त्या दोन्ही पक्षांचा अधिकार आहे. याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही आहे. पहिल्या हल्ल्याला आठवडा झाला, मात्र ज्या पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित होतं ती कारवाई अद्याप झालेली नाही आहे. संपूर्ण देशातून या सगळ्या विषयी कृत्याचा निषेध केला जातोय, किंवा सरकारच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही माध्यम असतील किंवा काही युट्यूबर्स असतील त्यांना प्रश्न उपस्थित केले, त्यांच्यावरच आता कारवाई झाली याचं देखील पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या संपूर्ण प्रकरणी काय भूमिका आहे? पहलगामला जो आतंकवादी हल्ला झाला आणि 26 निरपराध भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले, त्यानंतर केंद्रातील NDA सरकारचं नेतृत्व करत असलेले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री माननीय अमितभाई शाह साहेब यांनी लगेच पहलगामचा दौरा केला. केंद्राच्या वतीने कडक पावलं ही पाकिस्तानच्या विरुद्ध घेण्यात आली. मग तो सिंधू करार मोडणं असेल, अटारी वाघा बॉर्डर बंद करणं असेल, भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तान्यांना 48 तासामध्ये देश सोडायला लावणं असेल, किंबहुना पाकिस्तानी दूतावासामध्ये देखील आवश्यक एवढंच संख्याबळ ठेवून बाकीच्यांना पुन्हा पाकिस्तानमध्ये पाठवणं असेल, या सर्व प्रकारच्या कारवाया या केंद्र सरकारने केल्या. सैन्य पातळीवर जे काय निर्णय केंद्र शासन घेईल हे देखील लवकरच भारतीयांना कळेल. पण भारत देश जरी सहिष्णू असला तरी भारतातील सर्व नागरिकांची हीच भूमिका आहे की भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची कृती केंद्र सरकार नक्की करेल हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. संजय राऊत म्हणतात की थातुरमातुर कारवाई केली आहे केंद्र सरकारने आणि अमित शहाच्या राजीनाम्याची पण मागणी केली. आता केंद्र सरकारने थातुरमातुर कारवाई केली हा येणारा काळच ठरवेल. पण सातत्याने 10 वाजता भांडूपचा भोंगा हा आरोपच करत असतो, त्यामुळे फार केंद्र सरकारवर टीका त्यांनी करू नये. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शेतकरी भोगवणी योजना फडणवीसांनी बंद केली. यापूर्वी सुद्धा शिंदे यांच्या कार्यकाळातल्या अनेक योजना बंद केल्या. हा एक अंतर्गत गोंधळ आहे? अजिबात नाही. महायुतीमध्ये उत्तम समन्वय, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे आणि महायुतीचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. महायुतीमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी कर्ज काढल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. 1000 कोटीचा घोटाळा. नाही, याबाबतचे आरोप झालेले आहेत, त्याची चौकशी नक्की होईल आणि त्याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. तुमच्या पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सहकारी राहिलेले राज घनवट यांचा जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आलं होतं. महसूल मंत्री राधाकृष्ण चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक SIT स्थापन केली आहे. एकंदरीतच त्या प्रकरणात मोठं गबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका राहिलेली आहे की जे जे आरोप झाले त्याची सर्व चौकशी सरकारने करावी आणि त्या चौकशीमध्ये जो जो दोषी आढळेल यांच्यावर सरकारने कारवाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे जे आरोप होत असतील त्या आरोपांवर जर चौकशी झाली
तर त्याचं स्वागतच करेल. रायगडच्या पालकमंत्रीपदावर तुमचा दावा कायम असणार आहे का, आणि जर भरत गोगावले यांचं नाव जाहीर झालं तर मग भूमिका काय असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची स्पष्ट भूमिका आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. महायुतीच्या धर्माचं पालन कायम आधीही, आत्ताही आणि ह्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. पाकिस्तानमधील एक मंत्रींनी अशी जाहीर वक्तव्य केली की बाबरीच्या मशिदीची वीट आम्ही परत एकदा रचू आणि भारताला धडा शिकू. शेवटी जो गरजते वो बरसते नाही. इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला युद्ध झाली त्यावेळेला पाकिस्तानला हरवण्याचं काम हे भारतीय सैन्यांनी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी कधी जर परिस्थिती आली तर पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवच पत्करावा लागेल. भारतात असलेल्या एका पाकिस्तानी तरुणाने 17 वर्ष तो इथे राहिला, त्याच्याकडे त्यांनी आधार कार्ड बनवले, इतर डॉक्युमेंट्स बनवलेत आणि त्यांनी निवडणुकीमध्ये मतदान सुद्धा केल्याचं त्यांनी अटारी बॉर्डरवर असं म्हटलंय. त्यामुळे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांनी शेवटी जर बाईट दिली असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे कुठेही देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी नागरिक बनावट दस्तावेज, मग ते आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, बनवून राहत असेल तर याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकार करेल. हाँ बोलेंगे वैसे. ओके. एक मिनिट. यापूर्वी ते स्पेशल एक सेकंड. मुख्यमंत्र्यांच्या तिकीटवरती मुली वर्णी आहे असा एक सूर आता विरोधकांकडून लावला जातो. पुढे ठेव, टेबलवर ठेव. एक मिनिट सर, एक मिनिट. मुंबई सारख्या राजधानीचं पोलीस आयुक्तपद कोणाकडे असावं हा संपूर्णपणे निर्णय मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. हा एक प्रशासकीय निर्णय आहे. त्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य विरोधी पक्षांनी करता कामा नये. श्री देवेन भारती देखील एक कर्तव्यदक्ष IPS अधिकारी आहेत आणि हा केवळ एक प्रशासकीय निर्णय म्हणून मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली याच्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी बघितलं पाहिजे.